मित्रांनो, सध्या एसएससीचा आयोग हे विद्यार्थ्यांना एकामागून एक आनंदाची बातमी देत आहे। नुकत्याच 4 दिवसांपूर्वी एसएससीने सीजीएलच्या तब्बल 18,727 इतक्या जागांसाठी भरती काढली होती आणि बघा काल एसएससीने एमटीएच्या जागेसाठी तब्बल 8,000 इतक्या जागांची भरती काढली। त्याची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा अर्ज करण्याची तारीख सुरू झालेली आहे। तब्बल 8,326 इतक्या जागांसाठी भरती काढण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्याची जी तारीख आहे बघा ती सुरू झालेली आहे। 27 जून पासून तुम्ही अर्ज करू शकता आणि जी शेवटची तारीख असेल ती 31 जुलै रोजी असेल, म्हणजे 31/7/2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची मुदत आहे। ज्या ज्या पोस्ट आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो। बघा एसएससी एमटीएस ने 2 पोस्टसाठी भरती काढलेली आहे। त्यापैकी पहिली आहे बघा मल्टीटास्किंग स्टाफ, त्याच्या जागा 4,887 इतक्या आहेत आणि हवालदारच्या बघा 3,439 इतक्या जागा आहेत। या दोन्ही पोस्टसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो। बघा दोन्ही पोस्टसाठी तुम्ही 10वी पास असणं फक्त गरजेचं आहे। तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल किंवा ग्रॅज्युएट देखील असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। या परीक्षेसाठी वयाची जी अट असेल बघा ती 18 ते 27 वर्ष इतकी आहे। म्हणजे 18 ते 27 वर्षामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर जर कॅटेगरी तुमची एससी किंवा एसटी असेल तर 5 वर्षाची तुम्हाला सूट भेटेल। त्यानंतर बघा ओबीसी असेल तर 3 वर्षाची सूट भेटेल। याची जी एक्झाम होणार आहे बघा तिचा पॅटर्न आपण बघूया, म्हणजे परीक्षेचे स्वरूप बघूया। ही जी एक्झाम आहे बघा ती कॉम्प्युटर बेस होणार आहे आणि पेपर 1 याच्यामध्ये होणार आहे। जर तुम्ही हवालदार पदासाठी भरणार असेल तर बघा पेपर 1 क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला फिजिकल द्यावे लागेल। पेपर जो होणार आहे बघा त्यामध्ये 90 क्वेश्चन्स असणार आहे जे 270 मार्कांसाठी असतील, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 3 मार्कासाठी असेल। त्यानंतर बघा जर तुम्ही परीक्षा पास केली तर तुम्हाला कमीत कमी 18 ते 22,000 इतका पगार भेटू शकतो। सध्या एसएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो 2024 चा वर्ष आहे तो सुवर्ण काळ असेल। जर तुम्ही या परीक्षांची तयारी करत असाल तर व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला आमच्याकडून ऑल द बेस्ट। जरी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल। थँक्यू।